नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशाच्या रिगार्डिंग, आणि मी खूप दिवसानंतर आय थिंक हा लिपस्टिकचा रिव्ह्यू करते. आणि माझ्या इंस्टाग्रामच्या फीडवरती या लिपस्टिकचं सारखंच येत होतं, तर म्हटलं एकदा मागून बघूया आणि ती कशी आहे कशी नाही. आय डोंट नो ती कशी असेल, कारण मी स्वतः ते पॅकेजिंग उघडून बघितलेली नाही आहे. म्हटलं डिरेक्टली तुमच्यासमोरच ओपन करूया आणि ट्राय करूया की ती माझ्या चेहऱ्यावरती सूट होते की नाही. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. ओके, सो मी मागवली जी लिपस्टिक आहे ती आहे ही फेसेस कॅनडाची. यात 2 शेड्स अवेलेबल आहे आणि हे 2 मला पडले आहे 379ला. यात बाहेरची अमाऊंट लिहिली आहे ते 399 रुपीजची लिहिलेली आहे आणि हे ॲक्च्युअली मॅट फिनिश आहे. मी तरीही ओपन करून नाही बघितलेली आहे, पण माझ्या इंस्टाग्रामच्या फीडवरती मी बघितली तर ती मॅटच फिनिश दिसते. सो म्हटलं बघूया. आणि यात 2 शेड्स आहे, एक मरून मॉव आहे आणि एक कोको क्रश आहे. सो आपण फर्स्ट जे ओपन करणार आहोत तो आहे हा कलर. हे बघा तुम्ही, असे 2 आहेत हे. आणि मी हा ट्राय करणार आहे फर्स्ट, तो आहे मरून मॉफ. हे 05 आहे शेड. सो आपण हे ट्राय करूया. ओके, सो हा शेड काहीसा असा दिसतो. ॲक्च्युली हा मला रेड वाटतोय, पण इथे लिहिला तर मरूनच आहे. लेट्स ट्राय दिस. बाई, हा मरून कमी आणि रेड जास्त वाटतं माझ्या लिप्सवरती, बट मॅट फिनिश छान आहे याला आणि चेहऱ्यावरती छान वाटतंय. सो मला आवडला, बट मी हे असं ओकेशनलीच लावेन. हे एकदम डार्क कलर मी डेली वेअर नाही करू शकत. आणि हे मॅट आहे तर लगेच जाणार नाही. माझ्यासाठीचा प्लस पॉईंट आहे, कारण मला सवय आहे ते लिपस्टिक खायची. मिरर पडला. मला सवय आहे लिपस्टिक खायची, तर पण हे नाही जाणार. हे पण फेसवरती छान वाटतंय. ओके, सो आता नेक्स्ट शेड ट्राय करूया आणि तो आहे कोको क्रश. सो आपण हे आता लावूया आणि हे पटकन रिमूव्ह करून घेऊया. ओके, सो नेक्स्ट शेड आहे आपला हा कोको क्रश आणि हा आहे 07. जो शेड आहे तो आहे 07 आणि हा काहीसा असा आहे. बाई, ही बाटली मी आताच फोडेन. हे असं आहे. सो हे अप्लाय करून बघूया. वाव, हा छान वाटतोय ॲक्च्युली. आणि हा शेड मला खूप दिवसानंतर भेटला. म्हणजे मी आधी हा शेड वापरायची, पण इन बिटवीन मला हा शेड नव्हता भेटत आणि हा आता मला भेटला आणि हा खूप छान वाटतोय लिप्सवरती बाय द वे. आणि मी हा डार्क शेड आहे म्हणून मी जस्ट लोअर लिपला लावला आणि वरती जस्ट डॅब केलं अप्पर लिपने. सो हे असं कायचं दिसतंय, पण हा खूप अमेझिंग आहे आणि हा डेली वेअरसाठी खरंच खूप छान आहे. कोको क्रश छान आहे, नक्की घ्या. आणि हे खरंच लॉंग लास्टिंग पण आहे, कारण मी आधीचा जो शेड लावला होता त्याला काढायला मला बराच वेळ गेला. सो मी माझी ट्रिक वापरली आणि ते काढलं आहे, कारण माझ्याकडे लिपस्टिक रिमूव्हर नाही आहे. सो येस, ती सुद्धा छान आहे, पण ती अशी ओकेशनली छान वाटते. पण हे डेली रुटीनसाठी खूप सुंदर आहे, तर तुम्ही ही वापरू शकता. आणि तुम्हाला हा फक्त शेड हवा असेल तरी मागवू शकता. आणि या शेडचेच माझ्या इंस्टाग्रामवरती सारखेच रील येत होते, ते म्हटलं बघूया, पण हे खरंच छान वाटतंय. सो येस, हेच फेसेस कॅनडाचे माझे 2 शेड होते, जे मला तुम्हाला कधीपासून दाखवायचे होते आणि मी स्वतः पण ओपन नव्हते केले. आता तुमच्यासमोरच ओपन केलेले आहेत. सर येस, तुम्हाला आय होप आवडले असतील. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तुम्ही तिथून चेक करू शकता. आणि हे मी बाय द वे झेप्टोवरून मागवलेलं, म्हणून मला ऑफरमध्ये पडली आणि अमेझॉनवर थोडा महाग होता. तर झेप्टोची लिंक हवं असेल तर तो तुम्हाला देऊ शकते. तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. आणि कोको क्रश मला खूप आवडला आहे, खरंच सांगते मी, खोटं नाही बोलत. आणि हे लॉंग लास्टिंग आहे, तर हे राहणार. तर मी कितीही खाल्लं तरी ते पोटात नाही जाणार आणि गेला तरी तो माझा एकाचा हा आतला पोर्शन आहे ना, तोच जातो. बट आय एम हॅपी विथ दिस, बिकॉज खूप दिवसानंतर मला हा शेड दिसला. सो येस, आता या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.